हाय, तर कसे आहात सगळे? सर्वांना राम राम. तर तुम्ही खूप खुश असाल आणि मजेत असाल. की सगळ्यांना संध्याकाळची थोडीफार भूक लागून जाते, तर मी त्याच्यासाठी चिवडा करते. मुलांनाही भूक लागून जाते. तर मी इथे पुदिनाचा चिवडा करते. तर मी कसा करते हे तुम्हाला सांगायचं होतं. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. अशा आपण बालाजीचे वेफर्स वगैरे किंवा बालाजीचा चिवडा येतो, तर तो घ्यायला जातो. तर तो 10 रुपयाचा पॅकेट येतं. त्याच्यात थोडंसं एवढूसा चिवडा असतो. म्हटलं चला त्याच्यासाठीच आपण करूया. तर मी इथे पुदिना हा अगोदरच निवडून ठेवलेला होता. तर त्याला फक्त धुवून घेतलं आणि असं कपड्यामध्ये टाकून थोडंसं जे पाणी आहे ते काढून टाकलं. पुदिना आणि कोथिंबीरलाही धुवून घेतलं होतं मी. कोथिंबीर एक जण लागतंच आणि दुकानातले जे काका आहे ते नसले की मी अशी फजिता होतेच थोडीशी. फजिता म्हणजे ते तर आहेच, आपला घरचा धंदा आहे. त्याच्यात फजितासारखं काही नाही, पण घर आणि दुकान दोघं मग मॅनेज करावं लागतात. इथे मी आमच्या समोरचा अपार्टमेंट आहे त्यांच्याकडे कढीपत्ता असतो, तो मी आता पहिले तो तोडून आणला होता. त्यालाही धुवून घेतला. आता त्यालाही पाणी काढून घेऊ, म्हणजे ना ते तेल उडत नाही त्याचं तड तड तड. पहिले आपण ही सगळी पूर्व तयारी करून घेऊ. माझी वहिनी आहे, वहिनी, चुलत वहिनी. तर ती, तिचा डॉयला कसायचा आणि आम्ही तिला त्याच्यानेच मग हसतो, मजाक घेतो. पूर्व तयारी. केव्हाही फोन लावला ना तर त्या म्हणतात, आपण सहज म्हणा, हा वहिनी काय करताय? काय नाही होत आई, आता स्वयंपाकाची मी पूर्व तयारी करून ठेवली. आम्ही हसतो. आणि असे एक एक पॅटर्न असतात प्रत्येक घराण्यात, ज्याला आपण उडवत असतो त्यांची एकमेकांची. इथे कोथिंबीर, पुदिना आणि हा कढीपत्ता जो आपण रेडी करू. हे टब घेतलंय मी, जे मी धुवून स्वच्छ पुसून घेतलं होतं. त्याच्यातच आपण ते, म्हणजे आता तो उन्हाळाच आहे, पण तरी मुरमुरे थोडे असे नरम राहतात. तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. चला मसाले करून. कोणता कोणता फ्लेवर होता? कंपनी कोणती? एक पागल, काही एवढं महाग आणत बसता. बरं तेल टाका त्याच्यात. होताना डायरेक्ट तळायचं आहे. हा, हे सगळं तळायचंय त्याच्यात होता. मग हिरवा कलर तो पुदिना इथे घेतलेली आहे. लिंबू पावडर, हळद, काळं मीठ, चाट मसाला, साखर, जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर आणि आपलं साधं मीठ सर्व मिक्सर मध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर मला साखर थोडी कमी वाटली, मग मी अजून थोडी अशी बारीक करून घ्यायची. हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मक्का. इथे मी एक एक करून सर्व तळून घेतलं होतं. जसं की तुम्हाला दाखवलंच होतं काय काय तळण्यासाठी काढलं होतं. ते सर्व तळून घेतलं. फक्त तळताना आहे ना कोथिंबीर, पुदिना हे ह्या आणि हिरवी मिरची हे इतकं चांगलं तळायचं की त्याच्यामध्ये अजिबात ओलापणा नाही राहिला पाहिजे. म्हणजे आपण तो चिवडा ठेवतो ना, तर ते मुरमुरे नरम नाही पडले पाहिजे. म्हणून ते असं छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. हिरवी मिरची सुद्धा अशी चांगली कडक होईपर्यंत तळून घ्यायची. तर इथे माझं सगळं बाकीचं तळून झालं होतं आणि आता मक्याचा चिवडा मी तळत होती. हा मक्याचा चिवडा वेगळा याच्याकरता केला, कारण आम्ही जर त्याच्यातच मिक्स केला असता तर त्याला पाहिजे तसा मसाला लागला नसता. तर इथे गरम-गरम मक्याच्या चिवड्यावर मी हळद, मीठ आणि पिठी साखर फक्त बस हे सगळं लावून त्याला एका साईडला ठेवून दिलं होतं. नंतर आपण ते तळून घेतलेलं त्याच्यात मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करून घेतलं होतं. बारीक करताना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे ते छान असं मस्त बारीक होतं, पेस्ट होऊन जाते त्याच्यावाली.
हा मसाला टाकून द्यायचा. फॅन चालू होता माझा. मी विसरून गेली, तर ते थोडंसं उडलं. आता ते मला आवरायचं टेन्शन आलं होतं. कारण फरशीवर हे असं बारीक काही पडलं का खूप जास्त घाण होते. मसाला असा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि मग शेंगदाणे आणि आपला मक्याचा चिवडा हे टाकूनही छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी रेडीमेडच पिवळी शेव मागवली होती, बारीक शेव होती. ती त्याच्यात टाकून द्यायची. तर हा झाला आपला चटपटा मस्त असा पुदिन्याचा चिवडा. एकदा नक्की ट्राय करा. आपण बालाजीचं वेफर्स आणतो, तर ते असे ₹10 पॅकेटमध्ये खूप कमी असतं आणि ते आपल्याला मनसोक्त खाताही नाही येत. तर असा घरच्या घरी मस्त छान असा चटपटा चिवडा रेडी होऊन जातो. फक्त इथे लिंबू पावडर कमी घ्यायची, कारण तुमच्याकडे आंबट जास्त नसेल आवडत असेल, तर ती कमी घ्यायची. मी अर्धा चमचा घेतली होती. पण तुमच्याकडे जर नसेल खात, तर अर्ध्या चमचालाही कमी घ्यायची, कारण त्याच्यात आमचूर पावडरही असते. आणि इथे जायचं होतं आज आम्हाला बाहेर, त्यात मी संडेचं हे काम काढलं होतं. आणि आम्हाला दोघांनाही जायचं होतं, कारण आमच्या समाजाचं जे गेट टुगेदर असतं, ते महिन्यातनं एकदा असतं. तर आज नेमकं तिथे जायचं होतं. ऑलरेडी मला उशीर झाला होता, ते बाकीचे कामं आवरत. 7:30 माझे झाले होते, तर मी झाडझूड करून बाकीचे भांडे वगैरे तिकडनं आल्यावर करणार होती. तर इथे मी माझी तयारी करून घेतली होती. दिवा वगैरे लावून मग आम्ही गेलो होतो बाहेर दोघं जण. तर आजचा व्लॉग आवडला असेल, तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हा चिवडा एकदा नक्की करून बघा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. तर भेटू. बाय.